नमस्कार. आज मी तुमच्या पुढे दैवी चमत्कार असलेली 3 अद्भुत मंदिरं काय आहेत ते जाणून घेऊयात. आपण आज वेगवेगळी 3 अद्भुत मंदिरं बघणार आहोत. अद्भुत यासाठी कारण त्या मंदिरात वेगवेगळ्या मान्यता आहेत. चला तर मग कथेला सुरुवात करूयात. रहस्यमय शीतला माता मंदिर इतिहास. राजस्थानच्या पाली जिल्ह्यात दरवर्षी शेकडो वर्षे जुन्या इतिहासाची आणि चमत्कारांची पुनरावृत्ती होते. शीतला मातेच्या मंदिरात असलेले अर्धा फूट खोल आणि तितकीच रुंद घागर आहे. तर भाविकांना दर्शनासाठी मोकळे करण्यात आले असून सुमारे 800 वर्षे सतत वर्षातून केवळ 2दाच ही घागर बाहेर काढली जाते. त्यात आत्तापर्यंत 50 लाख लिटरहून अधिक पाणी भरले आहे. त्यात कितीही पाणी टाकले तरी ते कधीच भरत नाही अशी एक समजूत आहे. मान्यतेनुसार राक्षस या घागरीतून पाणी पितात, त्यामुळे ते पाणी कधीच भरत नाही. विशेष म्हणजे यामागचे कारण अद्याप शास्त्रज्ञ देखील शोधू शकलेले नाहीत. वर्षातून 2दा दगड काढले जातात. सुमारे 800 वर्षांपासून ही परंपरा गावात सुरू असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वर्षातून 2दा घागरीतून दगड काढला जातो. पहिला शीतला सप्तमीला आणि दुसरा ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला. दोन्ही प्रसंगी गावातील महिला घागरी भरून हजारो लिटर पाणी त्यात टाकतात, पण घागर भरत नाही. मग शेवटी प्रचलित मान्यतेनुसार पुजारी मातेच्या चरणी दूध अर्पण करतात, तेव्हा भांडे पूर्ण भरते. दूध अर्पण करून ते बंद केले जाते. या दोन्ही दिवशी गावात जत्राही भरते. पाणी कुठे जाते हे शास्त्रज्ञांनाही माहीत नाही. विशेष म्हणजे या घागरीवर अनेक शास्त्रोक्त अभ्यास करण्यात आला आहे. मात्र त्यात पाणी भरण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी कोठे जाते याचा शोध कोणीही घेऊ शकलेले नाही. 800 वर्षांपूर्वी बाबरा नावाचा राक्षस होता असे मानले जाते. या राक्षसाच्या दहशतीने गावकरी हैराण झाले होते. ब्राह्मण घरात कोणाचे लग्न झाले की हा राक्षस वराला मारायचा. तेव्हा ब्राह्मणांनी शीतला मातेची तपश्चर्या केली. यानंतर गावातील एका ब्राह्मणाच्या स्वप्नात शीतला माता आली. तिने सांगितले की जेव्हा त्याच्या मुलीचे लग्न होईल तेव्हा ती राक्षसाचा वध करेल. लग्नाच्या वेळी शीतला माता लहान मुलीच्या रूपात उपस्थित होती. तेथे मातेने त्या राक्षसाला गुडघ्याने ठेचून मारले. यावेळीही राक्षसाने शीतला मातेकडे वरदान मागितले की उन्हाळ्यात जास्त तहान लागते, त्यामुळे वर्षातून 2दा पाणी द्यावे लागेल. मग शीतला मातेने त्यांना हे वरदान दिले. तेव्हापासून ही जत्रा भरते. तर मित्रांनो, आता बघूयात जिजीबाईचे मंदिर, जिथे माता दुर्गाला नवीन चप्पल जोड वाहण्याची प्रथा आहे. जिजीबाईचे मंदिर मध्य प्रदेशमध्ये आहे. तर आता कथा बघूयात. जरी आपण मंदिराच्या आवारात चप्पल घालू देत नाहीत, परंतु एक असे मंदिर आहे जिथे माता दुर्गाला नवीन चप्पल अर्पण केली जाते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. हे मंदिर मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये आहे. डोंगरावर बांधलेल्या या मंदिरात भाविक नवस पूर्ण केल्यानंतर चप्पल अर्पण करतात. आज आम्ही तुम्हाला या मंदिराच्या अद्भुत परंपरेबद्दल सांगणार आहोत. नाव आहे जिजीबाईचे मंदिर. राजधानी भोपाळच्या कोलार गावात एका छोट्या टेकडीवर माता दुर्गाचं सिद्धदात्री पहाडवाला मंदिर बांधलेले आहे, ज्याला लोक जिजीबाई मंदिर असेही म्हणतात. वास्तविक सुमारे 18 वर्षांपूर्वी अशोकनगर येथून येथे वास्तव्यास आलेल्या ओमप्रकाश महाराज यांनी मूर्ती स्थापनेसह शिव आणि पार्वतीच्या विवाहाचे आयोजन करून स्वतः कन्यादान केले होते. तेव्हापासून ते आपली कन्या म्हणून माता सिद्धदात्रीची पूजा करतात आणि सामान्य लोकांप्रमाणे ते आपल्या मुलीची प्रत्येक काळजी घेतात आणि सगळ्या इच्छा पूर्ण करतात. कधीकधी दर 2 ते 3 तासांनी कपडे बदलावे लागतात. ओमप्रकाश महाराज सांगतात की लोक इथे नवस बोलतात आणि पूर्ण झाल्यावर नवीन चप्पल अर्पण करतात. उन्हाळ्यात चपलेसोबतच चष्मा, टोपी आणि घड्याळही दिली जाते. दुर्गा मातेची मुलीप्रमाणे काळजी घेतली जाते. अनेक वेळा देवी परिधान केलेल्या कपड्यांवर प्रसन्न होत नसल्याचा अनुभव येतो.
त्यामुळे 2-3 तासात कपडे बदलावे लागतात. चप्पल परदेशातूनही येतात. ओमप्रकाश महाराज सांगतात की त्यांच्या भक्तांनी जिजाबाई मातेसाठी परदेशातून चप्पलही पाठवल्या आहेत. मंदिराला भेट देणारे काही लोक परदेशात स्थायिक झाले आहेत. कधी सिंगापूरहून तर कधी पॅरिसहून त्यांच्यासाठी चप्पल आली आहे. 1 दिवसासाठी चप्पल अर्पण केल्यानंतर त्यांचे वाटप केले जाते. तर आता बघूयात सिमसा माता मंदिर, जिथे निपुत्रिकांना मूल होते. तर बघूयात यामागे काय कथा आहे. सिमसा माता मंदिर कथा इतिहास, जिथे निपुत्रिक स्त्रिया जमिनीवर झोपून मुलं मिळवतात. हिमाचलच्या मंडी जिल्ह्यातील लाड भडोल तहसीलच्या सिमसा गावात एक देवीचे मंदिर आहे, जिथे निपुत्रिक महिलांना मूल होते. जमिनीवर झोपल्याने मूल होते. नवरात्रीच्या काळात हिमाचलच्या शेजारच्या पंजाब, हरियाणा आणि चंदीगडमधील शेकडो महिला या मंदिराकडे वळतात, ज्यांना मूल होत नाही. मंदिरात झोपल्यावर प्रतिकात्मक स्वप्ने येतात. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील लडभडोल तहसीलमधील सिमसा नावाच्या सुंदर ठिकाणी असलेले माता सिमसा मंदिर दूरवर प्रसिद्ध आहे. माता सिमसा किंवा देवी सिमसा यांना संतानदात्री असेही म्हणतात. दरवर्षी अपत्यप्राप्तीच्या इच्छेने निपुत्रिक जोडपी येथे मातेच्या दरबारात येतात. नवरात्रीच्या या विशेष सणाला स्थानिक भाषेत सालिंदर म्हणतात. सालिंदर म्हणजे स्वप्ने पडणे. नवरात्रीच्या काळात निपुत्रिक स्त्रिया मंदिराच्या आवारात तळ ठोकून रात्रंदिवस मंदिराच्या फरशीवर झोपतात. असे मानले जाते की ज्या स्त्रिया माता सिमसाच्या श्रद्धेने मंदिरात येतात, माता सिमसा त्यांच्या स्वप्नात मानवी रूपात प्रकटते किंवा प्रतिकात्मक रूपात ती दर्शन देते आणि भक्तांना आशीर्वाद देते. जर तुम्हाला स्वप्नात लाकूड किंवा दगड दिसला तर तुम्हाला मूल होणार नाही. मान्यतेनुसार जर एखाद्या स्त्रीला स्वप्नात कंदमुळं किंवा फळं दिसले तर त्याच स्त्रीला संतती प्राप्त होते. देवी सिमसा देखील आगामी मुलाच्या लिंगाचे निर्धारण सूचित करते. उदाहरणार्थ, जर एखाद्या स्त्रीला पेरूचे फळ मिळाले तर समजा की तो मुलगा असेल. जर एखाद्याला स्वप्नात भेंडी दिसली तर समजून घ्या की तिला मुलगी होईल. जर एखाद्याला धातू, लाकूड किंवा दगडापासून बनलेली कोणतीही वस्तू मिळाली तर असे मानले जाते की तिला संतती होणार नाही. असं म्हटलं जातं की निपुत्रिक राहण्याचे स्वप्न दिसूनही जर एखाद्या महिलेने मंदिराच्या आवारातून अंथरूण काढले नाही तर तिच्या अंगावर खाज सुटणारे लाल पुरळ दिसतात. मग तिला तेथून जाणे भाग पडते. मूल झाल्यानंतर लोक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपले नातेवाईक आणि कुटुंबासह मंदिरात येतात. हे मंदिर बैजनाथपासून 25 किलोमीटर आणि जोगिंदर नगरपासून 50 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराजवळील दगड जो बोटाने हलवतो, हा दगड सिमसा माता मंदिराजवळ खूप प्रसिद्ध आहे. हा दगड दोन्ही हातांनी हलवण्याचा प्रयत्न केला तर तो हलणार नाही आणि हाताच्या सर्वात लहान बोटाने हा दगड हलवला तर तो हलतो. तर मित्रांनो, तुम्हाला हे अद्भुत मंदिरं कशी वाटले ते नक्कीच सांगा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात उद्याच्या गोष्टीमध्ये.